जरांगे पाटील असं बोलतात तसं बोलतात, हे बरोबर, हे बोलणं बरं सुचतं तुला. मग तुम्हाला नाही का स्वतःची काही, की एवढ्या मोठ्या समाजाबद्दल खोटं कसं वागावं, कसं बोलावं. मला तर भुजबळांचे पहिल्यापासूनचे प्रत्येक गोष्ट माहिती की यांनी मराठ्यांना कसा विरोध केलेला आहे. 2018ला आरक्षण मिळालं तर कोर्टामध्ये विरोधी वकिलांना रसद पुरवणारे भुजबळच होते ना. आता त्या गुणरत्न सदावर्तेच्या काल घरी जाऊन त्यांनी केलं ते काय रिलेशन शिवाय होतं का हे? पैसा पुरवणारा हाच महाभाग आहे ना विरोधकांना. म्हणजे मराठ्यांना कसंच नांदू द्यायचं नाही ही भूमिका महाराष्ट्रात जर कोणी घेत असेल तर कसं चालेल. तर त्याच्यामुळे ओबीसीचं कोणतंही नुकसान होत नसताना हे जे भुजबळ आणि त्यांचे कंपू जे हाके टाके जे काय आहेत वाघमारे वगैरे तत्सम, हे सगळे समाजद्रोही आहेत. ते भांडणं लावू इच्छितात आणि हे ओबीसी मध्ये एक प्रकारचा काय त्याला म्हणतात पॅनिक, म्हणजे चिंतेचं वातावरण निर्माण करतात हे लोक. ओबीसीचं काही नुकसान नाही झालेलं तरी नुकसान झालं म्हणतात. म्हणजे कशासाठी? तर मला त्या कमिटीचा अध्यक्ष करा, ओबीसी कमिटीचा, मला मंत्रालय द्या, मला हे द्या, ते मागायला सोपं जातं म्हणून त्याच्यासाठी बळी द्यायचा मराठा समाजाचा. हे चुकीचं आहे माझं मत आहे. दुसरी गोष्ट अशी की मराठा समाजाने पण आता समजूतदारीने घ्यायची गरज आहे. आंदोलन करून आरक्षण याच्या पुढे काही वाढणार नाही, ही गोष्ट सूर्यप्रकाश इतकी सत्य आहे. वाढवायचं असेल तर आपण आता मागणी केली पाहिजे की महाराष्ट्रातल्या सगळ्या आरक्षणाला एकत्र करा आणि सगळ्या समाजाचा सखोल अभ्यास करा, मागासले पण तपासा, परिस्थिती तपासा आणि मग गरजेनुसार आरक्षणाचे वाटे करा. जे खूपच मागासलेले आहेत त्यांना वेगळं त्यांच्या लोकसंख्येच्या इतकं आरक्षण द्या, त्यांना वेगळ्या चांगल्या सवलती द्या. आणि जे साधारण प्रगत लोक आहेत, मग त्यात माळी, धनगर, मराठा, वंजारी, कुणबी, हे सगळे लेवा पाटीदार असतील, गुजर असतील, तेली, वाणी, असे सगळे जे बरे घटक आहेत त्यांना सगळ्याला एका गटात आरक्षण द्या ना, करू द्या ना स्पर्धा, काय फरक पडतो त्याने. म्हणजे जातीच्या पलीकडे जाऊ ना मग आपण.